मित्रांनो, तुम्हाला जर यूट्यूबवरती व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो। तुमचा व्हिडिओ हा यूट्यूबवरती कसा अपलोड केला जातो याच्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये मित्रांनो टायटल, डिस्क्रिप्शन, थंबनेल हे कसं लावायचं याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिलं मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी अशा प्रकारे यूट्यूबमध्ये यायचं आहे। यूट्यूबमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता इथे जे प्लसचं ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर भरपूर ऑप्शन ओपन होतील। यापैकी मित्रांनो क्रिएट शॉर्ट्स आहे, त्यानंतर अपलोड व्हिडिओ आहे, त्यानंतर गो लाईव्ह आहे आणि इथे क्रिएट अ पोस्ट असं दिलेलं आहे मित्रांनो। आता इथे सिंपली यामध्ये तुम्हाला समजावून सांगतो की हे कशासाठी आहे। तर इथे मित्रांनो तुम्ही तुमचं एखादं शॉर्ट व्हिडिओ तयार करू शकता। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी हे जे अपलोड व्हिडिओचं जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अपलोड व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही डायरेक्टली तुमच्या गॅलरीमध्ये जाणार आहात आणि गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो, जो व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा आहे। तर असं सिलेक्ट केल्याच्या नंतर सिंपली नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे। तर यामध्ये मित्रांनो सिंपली आपल्याला इथे तुम्ही पाहू शकताय क्रिएट अ टायटल हे जे दिलेलं आहे मित्रांनो, इथं आपल्याला टायटल टाकून घ्यायचं आहे। मी टायटल टाकून घेतोय मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मी टायटल टाकलेला आहे। आता सिंपली हाच टायटल मित्रांनो अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा मित्रांनो। कॉपी केल्याच्या नंतर सिंपली इथे डिस्क्रिप्शनचं जे ऑप्शन दिसत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वात पहिले इथे टॅप करून आपल्याला जो कॉपी केलं होतं ते आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायचं। पेस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली एंटर मारायचं आहे। एंटर मारल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओबद्दल थोडीफार माहिती सांगायची आहे। तर माहिती कसं सांगायचं तर तुम्ही इथे पाहू शकता अबाउट धिस व्हिडिओ करतोय मित्रांनो। त्यानंतर या व्हिडिओबद्दल तुम्हाला इथे थोडी माहिती द्यायची आहे, तर मी माहिती देतो मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी इथे अबाउट धिस व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये यूट्यूब थंबनेल, यूट्यूब टायटल आणि यूट्यूब डिस्क्रिप्शनबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। असं व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मी लिहिलेलं आहे मित्रांनो, व्हिडिओबद्दल माहिती ही लिहिलेली आहे। थोडंसं एंटर करायचं आहे मित्रांनो। एंटर केल्याच्या नंतर इथे युअर क्वेरीज तुम्ही पाहू शकता युअर क्वेरीज इथे टाकून घ्यायचं तुम्हाला। युअर क्वेरीज टाकून मित्रांनो तुम्हाला काही टॅग तुम्हाला इथे टाकून घ्यायचे असतात मित्रांनो। तुम्ही टॅग मित्रांनो यूट्यूबवरती जाऊन सर्च करून जे टॅग खाली सजेस्ट केले जातात ते टॅग तुम्ही इथे यूज करू शकता। तर मी सर्वात पहिले टॅग टाकून घेतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता युअर क्वेरीजमध्ये मित्रांनो काही टॅग मित्रांनो मी यूट्यूबवरून आणि गुगलवरून घेतलं होतं मित्रांनो, ते टाकलेलं आहे। तर सिंपली इथे थोडंसं बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमचं टायटल झालेलं आहे, डिस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही टाकलेलं आहे। आता सिंपली इथे जो ऑप्शन असतो मित्रांनो हा विजिबिलिटीचा, इथे तुम्हाला अनलिस्टेडच ठेवायचं आहे मित्रांनो, डायरेक्टली पब्लिक करायचं नाहीये। कारण मित्रांनो तुम्हाला अजून टॅग ॲड करायचे आहेत मित्रांनो। टॅग सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला टॅग ॲड करायचं असतं, त्यामुळे इथे अनलिस्टेडच ठेवायचं आहे। असं क्लिक करायचं तुम्ही पाहू शकता पब्लिक, प्रायव्हेट, अनलिस्टेड दाखवते। तर अनलिस्टेडवरती टिक करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि सिंपली मित्रांनो अशा प्रकारे खाली येऊन तुम्ही जर प्लेलिस्ट ॲड करायची असेल तर तुम्ही इथे ॲड अ प्लेलिस्ट सुद्धा करू शकता। माझ्या केसमध्ये मी करत नाही आहे मित्रांनो। जर तुमच्या चॅनलची सेटिंग नसेल तर मित्रांनो इथे ऑडियन्सचं जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही हे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर खाली सुद्धा नो डोंट रिस्ट्रिक्ट माय व्हिडिओ टू व्ह्यूअर्स ओव्हर 18 यावरती सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे। असं बॅक करून सिंपली हे जे अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता तुमचा व्हिडिओ हा अपलोड होत आहे। आता सिंपली आपल्याला काय करायचं आहे, हा व्हिडिओ अपलोड होत आहे। बॅक यायचं पूर्ण। बॅक आल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्याकडे YT स्टुडिओ असणं गरजेचं आहे। तर YT स्टुडिओ ओपन करून घ्यायचं आहे। YT स्टुडिओ ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली तुम्ही पाहू शकता इथे कंटेंटचं जे ऑप्शन दिलेलं आहे 2 नंबरला यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लावला होता तो व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवला जाणार आहे, अपलोडिंगमध्ये आहे मित्रांनो सध्या। तर आता सर्वात पहिलं आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर यामध्ये आपल्याला टॅग लावण्यासाठी इथे जो ऑप्शन दिलेला आहे पेनचं यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर परत अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपल्याला इथे थंबनेल लावून घ्यायचा आहे। थंबनेल लावण्यासाठी त्या पेनवरती क्लिक करायचं आहे। तर मी क्लिक करतोय। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे एक आपल्याला ऑप्शन भेटलेला आहे कस्टम थंबनेल। तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये येणार आहात, जिथं तुमचं थंबनेल आहे मित्रांनो तो थंबनेल तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय मी इथे थंबनेल हा सिलेक्ट केलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकताय थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन असं दिलेलं आहे आणि मराठी माहिती असं लिहिलेलं आहे आणि तो थंबनेल सिलेक्ट केलेला आहे। आता थंबनेल सिलेक्ट केल्याच्या नंतर सिंपली इथे वरती जे डनचं ऑप्शन दिसत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथे आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे तुम्हाला इथे खाली लास्टला पाहू शकता टॅग शॉर्ट रिमिक्सिंगचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मी यावरती क्लिक करतो। यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे टॅग ॲड करायचं आहे। टॅग ॲड कसं करायचं तर यावरती क्लिक करायचं आहे
आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो, यूट्यूब टायटल माहिती इन मराठी। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला यूट्यूब टायटल माहिती इन मराठी, म्हणजेच मित्रांनो यूट्यूबवरती कोण सर्च केला असं तर आपला व्हिडिओ त्यांना सजेस्ट केला जाईल, अशा प्रकारचे टॅग असतात। तर हे टॅग लागलेलं नाही आहे, याला सिंपली आपल्याला कॉमाचं द्यायचं आहे, कॉमा दाबायचं। कॉमा दाबल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा टॅग हा तयार होणार आहे। आता यूट्यूब डिस्क्रिप्शन माहिती करूयात आपण। इन मराठी। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही यूट्यूब थंबनेल माहिती इन मराठी अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही टॅगमध्ये असे डिस्क्रिप्शन जे सर्च केले जातात मित्रांनो, ज्या ऑडियन्सच्या मनामध्ये त्यांनी काय सर्च करू शकतात अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून ते कीवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव सुद्धा यूज करू शकता, तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे तुमच्या चॅनलचं नाव टाकून सुद्धा तुम्ही लावू शकताय। तर मी आता टॅग एवढेच हे केलेले आहेत मित्रांनो। सिंपली आज बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय हे आपली माहिती पूर्ण झालेली आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता हा विषय पेंडिंगमध्ये दाखवत आहे, म्हणजे तो व्हिडिओ अजून अपलोड होत आहे मित्रांनो। अपलोड झाल्याच्या नंतर आपल्याला परत पब्लिक करायचं आहे, तर सिंपली सेव्ह या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय। सेव्ह केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, सेव्ह केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय सध्या विसेबिलिटी पेंडिंगमध्ये आहे, म्हणजेच व्हिडिओ अजून अपलोड होत आहे मित्रांनो। आता अपलोड झाल्याच्या नंतर आपण इकडेच पाहूयात। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओ हा अपलोड झालेला आहे। आता अपलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला परत इथे या पेनवरती क्लिक करायचा आहे। या पेनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। यामध्ये तुम्हाला आता जो व्हिडिओ अनलिस्टेड आहे इथून तुम्हाला पब्लिक करून घ्यायचा आहे। सक्सेसफुली अपलोड झालेला आहे मित्रांनो, तुम्ही तुमचा व्हिडिओ तिथे जाऊन चेक करू शकता मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पहिला यूट्यूबचा व्हिडिओ अशा प्रकारे अपलोड करू शकता।